नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आम्ही दोघी जणी जावा आता निघालोय खरेदीला म्हणजे अधिक महिना या अधिक महिन्यामध्ये जोडवी पैंजण करतात, पण आम्ही दोघी जणी सोनं खरेदी करायला निघालोय. लय दिवस झालं आमची इच्छा होती. मिस्टर माझा आज तयार झालं म्हणून आम्ही दोघी पण निघालो या. खरेदी म्हणजे किरकोळ आहे, एवढं काही जास्त मोठं नाही. किरकोळ खरेदी एक 10-15 हजार 20 हजार म्हणजे आमच्या दोघींची मिळून एक 50-भर हजाराची खरेदी आम्ही करणार आहे. जास्त काही नाही तुम्ही म्हणाला एवढं सोनं महाग आहे आणि सोनं किती घेताय काय माहित, तर थोडीशी किरकोळ खरेदी आहे. आणि खरं तर ह्या सोन्याचं पैसे आम्ही दोघीच देणार आहे. आणि आधी लाडक्या बहिणीचं. चला तर मग सकाळपासून 2 व्हीलर घ्यायची म्हणते आणि आणली आता 4 व्हीलर. आम्हाला पण बरं झालं, पाऊस बिऊस येण्याची शक्यता आहे. चला तर मग. तर मंडळी हे आपलं कोल्हापूर पहा आणि हा कोल्हापूरचा रंकाळा. आता ह्यावेळी रंकाळ्यावर कोणीच नाही, गर्दी नाही, संध्याकाळची खूप गर्दी असते. आणि जिथं आम्हाला सोनं करायचं होतं ना तिथे हे दुकान आहे. दुकान म्हणण्यापेक्षा इथे सोन्याचा कारखानाच म्हणण्याचा का, तर ते सोनं वितळलं जातं आणि साशामध्ये घालून ते त्याला आकार दिला जातो. मंडळी आम्ही सकाळी गेलतो कोल्हापूरनं आलो 1:30 वाजता येऊन जरा झोपलो. नाही तर हॉलवरनं आला फोन, कार्यक्रम आवरला आणि तुम्ही सगळीजणी या आवरायला. म्हणून आम्ही दोघीजणी घेतली गाडी आणि आलो वरती आलो. तर इथली साफसफाई सगळी आवरली, म्हणजे सगळी काय आवरली नाही, भांडी लावली, तर झाडू मारला, झाडलोट फक्त केली आणि धुवायचं वगैरे धुवायचं म्हणजे आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला धुतोच, पण आता पुढच्या कार्यक्रमाला धुणार आहे. म्हणजे लगेचच कार्यक्रम आहे तो, त्यामुळे कार्यक्रम आहे 4 दिवसात. आणि अचानक आमचं असं ठरलं की हॉलवरती आज जेवण करूया. आणि आज आहे बुधवार म्हणून चिकन आणायला सांगितलं. चिकन म्हणजे आमच्या घरातली थोडी जण नॉनव्हेज आहेत आणि 2 जणच व्हेज आहेत. वर्षा तिथं माझीच आहे, घेऊन ये. माझीच तिथंच आहे बघ, मग पडलेली दिसलेली मला, ती घेऊन ये. चला चूल पेटूया आता, गॅस काय नाही आहे. तर मंडळी जातो आम्ही आता खाली शेतात, तिथं चूल पेटवणार आहे. बाहेरच्या बाजूला म्हणजे हॉलच्या बाहेर झाडाखाली. गॅसचा सध्या प्रॉब्लेम असल्यामुळे घरगुती आपल्याला गॅस मिळतं, पण असं बाहेर आमच्या फार्म हाऊसवरती पण गॅस असायचं, पण आता ते प्रॉब्लेम असल्यामुळे तिथे पण आम्हाला ते ठेवता येत नाही. ज्यांचं कुणाचं शेत आहे की नाही त्यांना लय भारी आहे या. कारण कसं शेतात गेलं की जेवण बनवायला लाकडं कुठली घरातून आणायला लागत नाहीत, तिथंच मिळतात आपल्याला लाकडं, शेतातच मिळतात. तर हे आमचं भुईमुंग इथे या रानात करणार आहे आम्ही. हे थोडंसं आहे, जास्त नाही. हे पार्किंगला ठेवलेलं आम्ही, नांगरून सरी काढली आणि याच्यात आता भुईमुंग लावणार आहे. पावसाची अजून सुरुवात झालेली नाही, त्यामुळे आम्ही अजून भुईमुंग काय घातलेला नाही. तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेलच. तर इथं चिक्कूच्या झाडाखाली आम्ही दगडधोंडे गोळा केलेत आजूबाजूचे बांधाचे, आणि तिथे छान चूल केली. चुलीवरती पातेलं ठेवायचं म्हटल्यावर ते घासायचा मोठा ताप असतो, त्यामुळे म्हटलं चला माती लावूया. साफसफाई आमची झाली ना हॉलची, त्यावेळी आम्ही ह्यांना पाठवलं होतं घरी जे साहित्य आणायला, म्हणजे घरातून जे साहित्य आपल्याला जेवणासाठी लागतं ना ते साहित्य आणायसाठी पाठवलं होतं. थोड्या वेळ आम्ही चुलीची तयारी केली आणि पाणी तापत ठेवलं. तोपर्यंत हे आलीत, सगळी घरातली मंडळी आलीत. आम्ही म्हणत होतो फक्त व्हेज बिर्याणी करूया आणि खाऊया, बाकी झंझट काही जास्त करायला नको, कारण एन्जॉय करायला मग वेळच मिळत नाही. आणि बाकीचं सगळं जेवण बनवत बसलं तर खूप वेळ जातो त्याच्यामध्ये, म्हणून फक्त बिर्याणी करायची होती. पण ह्या मुलांना लागायला लागलं चिकन, आणि मग चिकन आलं म्हटलं तर आमच्यात 2 शाकाहारी माणसं आहेत, त्यामुळे शाकाहारी पण करावं लागतं आणि मग मांसाहारी पण करावं लागतं. चिकन बघून पोरं आमची खुळीत झालीत. अगोदर चिकन शिजवा अशीच लागलीत करायला, म्हणून सगळ्यात अगोदर चिकनच शिजत टाकलं आणि ते चिकन रस्सा वगैरे करून घेतला, चिकन फ्राय करून घेतलं आणि मग नंतर बाकीचं बनवलं. बाकीचं म्हणजे जास्त काही नाही बनवत बसलो, फक्त भाजी शाकाहारी आणि भात बनवला, बाकी काही बनवलं नाही. सासूबाई आमच्या म्हणत होत्या चपात्या पण करा, पण चपात्या आमची पुरुष मंडळी म्हटली की चपात्या राहू दे, कधी करत बसणार, वेळ खूप जाणार त्याच्यामध्ये. दुपारपासून काम पण भरपूर झालं होतं, हॉलची साफसफाई वगैरे किरकोळ केली होती, त्यामुळे त्या दुपारपासून संध्याकाळपर्यंत त्यात वेळ गेला होता. आणि चपात्या म्हटले तर राहू दे मग करायच्या, हॉटेलमधनं रोटी आणूया. आणि जेवायच्या टायमिंगमध्ये मग हॉटेलमधून रोट्या आणल्या होत्या आम्ही. इकडे चिकन शिजतंय तोपर्यंत तिकडे क्रिकेट खेळायला चालू झालं आणि आम्हाला पण बोलवायला लागली होती, मग आम्ही पण थोडा वेळ क्रिकेट खेळलो. पहिल्या टप्प्यात आउट.
तेरी उंगली पकड़ के चला. अंधार पडत आल्यानंतर भरपूर वेळ आम्ही सगळ्यांनी गाणी म्हणत बसलो होतो. बराच वेळ याच्यामध्ये आम्ही गेला, सगळ्यांनी डान्स वगैरे केला, छानपैकी एन्जॉय झाला आमचा. तुम्हाला ह्या गाण्यांचा संपूर्ण आवाज मी लावू शकत नाही, कारण या आवाजामुळे व्हिडिओला कॉपीराईट येतं. अगोदरच्या काळामध्ये अशी फॅमिलीसोबत एन्जॉय करणं, पार्टी करणं किंवा फिरायला जाणं असं काही कधी होतच नव्हतं. फक्त घरातील कामं, स्त्रीने घरातील कामं करायची, पुरुषाने बाहेरची करायची. तेव्हा वेळ होता, पण आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवायची त्यावेळी मनस्थिती नव्हती. आणि आता तसं नाही. आता कितीही काम असलं ना तरीसुद्धा त्यातूनच वेळ काढतात आणि फॅमिलीबरोबर एन्जॉय करतात. तुमच्यामध्ये असं कोणी असेल ज्यांना कामामुळे आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवायला मिळत नाही, त्यांनी अगदी थोड्यातला थोडा वेळ काढून आपल्या कुटुंबाला द्या. त्यामुळे आपलं कुटुंब सुखी राहील आणि त्यामुळे तुम्हीसुद्धा सुखी राहाल. ही पार्टी आमची संपेपर्यंत 10 वाजले होते आणि जेवण झाल्यानंतर आम्ही पण गाणी म्हणत बसलो होतो. तर असा सगळ्यांचा डान्स वगैरे झाला, छान एन्जॉय केलं. आणि मग ह्यांनी जाऊन रोट्या आणल्या हॉटेलमधून आणि हॉटेलमधून रोट्या आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मग खाल्ल्या. जेवण वगैरे सगळ्यांचं झालं. तर आवरून घरी जाईपर्यंत आम्हाला 10 वाजले होते. मंडळी, आम्ही खरेदीला जातोय म्हटलं, तुम्हाला सोन्याची खरेदी थोडीफार आहे. तर खरेदी आमची झाली आणि आम्ही हे मणी आणत पहा. आणि मणी आल्यानंतर आम्हाला हॉलवरती जावं लागलं, त्यामुळे आम्ही काही ते केलं नाही. हॉलवरती आमची थोडीफार साफसफाई केली आणि तिथे आम्ही जेवण वगैरे केलं होतं ना, त्यामुळे तुम्हाला हे दाखवायचं राहून गेलं. मग आज दुसऱ्या दिवशी काय केलं, आम्ही हे गाठवायला सकाळी घेतलं होतं. तर आमच्या दोघींची पण आम्ही मंगळसूत्र हे गाठवून घेतलेत, म्हणजे ओवून घेतलीत. आणि म्हटलं आता तुम्हाला दाखवूया मणी आम्ही कसले कसले घेतलेत किंवा काय काय खरेदी केली ती तुम्हाला दाखवतो. तर हे पहा, हे रविमार्ट मणी आहेत. हे अशा प्रकारचे मणी आम्ही या साईजचे वर्षाला 10 आणि मला 10, दोघींना आम्ही 10 मणी घेतलेत. म्हणजे 20 मणी या साईजचे 20 मणी घेतलेत. छोटी साईज आहे, याच्यापेक्षा पण लहान साईज येते, पण ती 1 ग्रॅममध्ये 20 मणी बसतात. आणि हे आम्हाला 1 ग्रॅममध्ये 10 मणी असे बसलेत. तर मी 10 आणि वर्षाने 10 असे 20 मणी आम्ही दोघींनी घेतलेत. आणि हे पहा, या साईजचे पण मी 4 मणी घेतलेत. हे 4 मणी या साईजचे, म्हणजे यापेक्षा मोठे आहेत हे मणी, थोडेसे मोठे आहेत. हे 4 मणी आम्हाला 7,500 रुपयाला बसले, म्हणजे अर्धा ग्रॅम वरती 20 ml असं काहीतरी होतं ते. आणि ह्या लहान साईजचे 10 मणी 1 ग्रॅममध्ये 10 मणी बसतात ते. आणि ह्या 1 ग्रॅमचं पैसे 14,000 होतात. असे दोघींचे आमचे 14 2 28,000 ह्या छोट्या मण्यांचे झाले. आणि मोठ्या मण्यांचे एकूण 7,500 असे आम्ही त्यांना 35,500 रुपये त्यांना आम्ही दिले. आणि हे मणी घेऊन आलो खरेदी करून. आणि ह्यामध्ये जुने मणी पण आहेत. तुम्ही म्हणता 10 मणी नाही आहेत. हे इकडे तिकडे आमचे जुने पहिले मणी पण आहेत. आमचे पहिले मणी थोडे आहेत याच्यामध्ये, त्यामुळे आम्ही ते पण घातलेत याच्यामध्ये वरती. आणि जे नवीन आहेत ते इथे खाली घातलेत. आणि वर्षाने पण मुगवट घेतला. हा मुगट आम्ही जिथं मणी घेतलं तिथं काय घेतला नाही, बाहेरच घेतला, कारण तिथं हा मुगुट मिळत नव्हता. हा मुगुट 3,000चा आहे, म्हणजे 1.80 काहीतरी असं होतं. या मुगटाला आमच्याकडे चमकी पण म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मणी आम्ही कुठं घेतले, तर हे मणी जिथं सोनं वितळून तयार केलं जातं ना, साशामध्ये घातलं जातं, तिथं आम्ही हे मणी घेतलेत. आणि हिचा मुगवट आहे तो दुकानामध्ये, सोन्याच्या दुकानामध्ये घेतलाय. तर असं 2 ठिकाणी आमची खरेदी काल केली आम्ही. 40,000 रुपये आम्ही असं संपवून आलो. असंच ते दिसत पण नाहीत, हे 40,000 रुपये आम्ही याच्यामध्ये घातलेत असं वाटत पण नाही. आणि बायकांची सोने खरेदी, एवढं सोनं महाग झाले म्हणून बायकांची सोने खरेदी करायची इच्छा काही मोडत नाही, कारण बायका ह्या पैसे आपल्या हातात असले की काय नाही काय खुडूक मुडूक करत असतातच. चला, तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.